नमस्कार मित्रांनो, मी उदय लागवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं निवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या अनुकूल घडामोडी भविष्यात होऊ शकतात की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 5,000 होऊ शकतो, तर या प्रश्नांची उत्तरे घेऊयात। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य बघा। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जो $9.30 प्रति बुशेल्स पर्यंत होता हा $10 प्रति बुशेल्स पर्यंत या ठिकाणी पोहोचलाय। म्हणजे अमेरिकेमधील उत्पादन घटीचा जो अंदाज होता त्या ठिकाणी आहे मित्रांनो की जो वाढीचा अंदाज होता की ज्या उत्पादन वाढीमुळे बाजारभावात घट झाली, तर यामुळे जो बाजारभाव होता मित्रांनो तो $9.30 प्रति बुशेल्स पर्यंत कोसळला आणि तिथून मित्रांनो ही पडझड पुन्हा रिकवर होऊन बाजारभाव $10 प्रति बुशेल्स पर्यंत या ठिकाणी पोहोचला। पण आता एका मर्यादेपर्यंत याचा इम्पॅक्ट जो व्हायचा होता तो होऊन गेलाय। आता हा इम्पॅक्ट सकारात्मक होणार, कारण जे व्हायचं होतं होऊन गेले म्हणून बाजार आता काय होणार, सुधारणार। बाजारानं गृहीत धरले की अमेरिकेत उत्पादन वाढणार। आता यामुळे काय होणार मित्रांनो की बाजारामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती हळूहळू सोयाबीन सुधारेल आणि अशी आशा आहे की दिवाळीपर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन $11 प्रति बुशेल्स पार होताना दिसेल। आता जागतिक बाजारात समजा $11 प्रति बुशेल्स पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत पोहोचला, तर यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या 4,000 ते 4,400 दरम्यान आहे याच्या सुधारणा होऊन बाजारभाव पातळी आपल्याला 4,700 पर्यंत पोहोचताना दिसेल। पण 5,000 होण्यासाठी काही आणखीन घडामोडी व्हाव्या लागतील। नंबर 1, ब्राझील मधील पेरणीची आकडेवारी आणि अर्जेंटिना मधील पेरणीची आकडेवारी जोपर्यंत आपल्याकडे येणार नाही तोपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावाला निश्चित अशी तेजी प्राप्त होणार नाही। मग येथील आकडेवारी आपल्यापर्यंत कधी पोहोचणार, तर लक्षात घ्या येथील आकडेवारी आपल्याला म्हणजे ब्राझीलची आकडेवारी 30 नोव्हेंबर पर्यंत पेरणी आटोपणार म्हणजे 15 डिसेंबर पर्यंत पोहोचणार आणि अर्जेंटिनाची जी आकडेवारी आहे मित्रांनो ती सुद्धा 15 डिसेंबरलाच मिळणार, कारण अर्जेंटिनामध्ये सुद्धा जी सोयाबीनची पेरणी असते ती त्या ठिकाणी 30 नोव्हेंबर पर्यंत चालू राहते। म्हणजे 15 डिसेंबर पर्यंत आपल्या लक्षात येईल की ब्राझील आणि अर्जेंटिनामधील सोयाबीनची पेरणी ॲक्च्युअली किती घटलेली आहे आणि ही आकडेवारी हातात आल्यावर आपल्या लक्षात येईल की मग सोयाबीनच्या बाजारभावाला यामुळे किती आधार मिळणार।
जर 20 ते 25% ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये त्या ठिकाणी पेरणी घसरली तर 100% 15 डिसेंबरच्या आसपास देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 पार जाऊ शकतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर सरकारनं हमी भावानं 4,892 रुपये प्रति क्विंटलवरती जर सोयाबीनची खरेदी सुरू केली तर या खरेदीमुळं या ठिकाणी देशांतर्गत बाजारात कॉम्पिटिशन निर्माण होईल आणि हीच ती कॉम्पिटिशन, हीच ती स्पर्धा की जी देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार पोहोचून सोयाबीनचा बाजारभाव 15 डिसेंबरपर्यंत 5,000च्या वर नेण्यासाठी अनुकूल राहील। म्हणजे मित्रांनो, या ज्या घडामोडी त्या जर यथोचित घडल्या तर 100% सोयाबीनचा बाजारभाव हा 15 डिसेंबरपर्यंत 5,000 जाऊ शकतो। तोपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव अति अनुकूल परिस्थिती सोडली तर अनुकूल परिस्थितीत सुद्धा 5,000 पार जाण्याची शक्यता सध्या दिसत नाही। भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती, वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।